प्रेज द लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद, महिमा, सन्मान, आदर, गौरव. पुन्हा एक वार त्याने सुंदर अशी संधी दिली, त्या परमेश्वरचे आम्ही आभार मानूया. या समयाला प्रिय हो, आम्ही लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून प्रेषितांचं कृत्य आणि त्यामध्ये प्रेषित पौल याच्या जीवनाविषयी आम्ही काही गोष्टी शिकत होतो आणि शिकत आहोत आणि शिकणार आहोत. यासाठी की देवाचा भक्त एक चांगल्या प्रकारे त्याने बनावं आणि म्हणून आणि आमची देखील आध्यात्मिक उन्नती व्हावी, त्याचप्रमाणे आम्हाला सत्य समजावं, वचनाच्या सेवेमध्ये आम्ही वाढावं, वचनाप्रमाणे आम्ही आचरण करावं, अशा प्रकारचे लोक व्हावं. म्हणून आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि या शास्त्र भागाला सुरुवात करूया. थोर परमेश्वर देव बापा, नव्याने मी तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. सकाळपासून आतापर्यंत राखलं, सांभाळच, तुझे उपकार मानतो. तुझ्या वचनाप्रमाणे प्रति बापा, तू तुझ्या प्रत्येक सेवकाला, प्रत्येक विश्वासणाऱ्याला आणि या जगातील आम्हा प्रत्येकाला सुरक्षित ठेवलंच, त्याबद्दल तुझे आभार मानतो. विशेष करून या संध्येबद्दल तुझं गौरव करतो. या समाला परमेश्वर देव बाबा, आम्ही पौलाचं जीवनचरित्र शिकत असताना ते गुण आमच्यामध्ये यावं अशी देखील तू कृपा कर. जे लाईव्ह येतील परमेश्वर बाप्पा त्यांना आशीर्वाद दे, त्यानंतर जे पाहतील त्यांना देखील आशीर्वादित कर. आणि विशेष करून परमेश्वर बाप्पा, या वचनाप्रमाणे मला आणि प्रत्येकाला त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी सहाय्य मार्गदर्शन कर. माझे सर्व मनचे विचार प्रभू येशूच्या नावात बांधले जाओ आणि स्वर्गीय आत्मिक विचाराच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून तुझ्या वचनाची फोड करण्यासाठी, आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी विशेष तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य मार्गदर्शन कर. प्रभू येशू ख्रिस्त आमचा उद्धार त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या समाला आपण पाहत होतो प्रिय हो, पौलाचं जीवन चरित्र आम्ही पाहत असताना ज्यावेळेस बंदी शाळेमध्ये त्याला टाकलं आणि त्या बंदी शाळेमध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी चमत्कार केला, तर तो जो अधिकारी होता, जो तुरुंगाचा एक नायक होता, तो म्हटलं की माझं तारण व्हावं म्हणून महाराज मी काय करायला हवं. आणि मग त्या पौल प्रेषिताने त्या ठिकाणी सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचं तारण होईल. आणि मग त्यांनी त्यांना प्रभूचं वचन सांगितलं आणि त्याच रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्यांनी व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. आणि मग त्यांनी त्याच घरी नेऊन जीव घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद असो. प्रिय हो, या ठिकाणी पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आम्ही पौलाचं जीवितक्रम शिकत आहोत आणि यामध्ये प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक आम्ही पुढे ढकलूया. त्याच्या 38 क्रमांकाचं वचन आहे. मग चौकदारांनी हे वर्तमान अधिकाऱ्यास सांगितले, तेव्हा ते रोमन आहेत हे ऐकून त्यास भय वाटली. मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. या ठिकाणी एक महत्वाची घटना घडलेली आहे. ज्या प्रेषित पौलाला तुरुंगामध्ये टाकलं होतं, तो प्रेषित पौल हा सर्वसाधारण व्यक्ती नव्हता. तो देवाचा निवडलेला होताच होता, परंतु त्याने त्या कालच्या रोमन साम्राज्याकडून रोमी एक हक्क मिळवलेला होता. आणि मग त्या रोमी साम्राज्यामध्ये असतानाच रोमी मनुष्यावर त्या ठिकाणी जुलूम करण्यात आलाय. कुठल्याही प्रकारचं केस दर्ज न करता, कुठल्याही प्रकारचा आरोप सिद्ध न होता त्याला जे तुरुंगात टांगण्यात आलं. आणि मग त्यांना ज्यावेळेस समजलं की हा मनुष्य रोमी देखील आहे, आणि मग हे ऐकून त्यांना भय वाटलं, कदाचित रोमी सरकार त्यांना त्या दंड देईल किंवा त्यांना जे तुरुंगात टाकलं होतं त्याच्या बदल्यात त्यांना त्यांची नोकरी जाऊ शकते किंवा त्यांना त्रास होऊ शकतो. असं ज्यावेळेस समजलं त्यावेळेस ते अक्षरशः आले आणि पौलाला म्हटले की आम्ही तुमच्या पाया पडतो, पण आता तुम्ही काय करा, या शहरातून निघून जा. तिथे 39 वचनामध्ये लिहिलंय, मग त्यांनी येऊन त्यांनी समजूत घातली आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. आता यावेळेस आम्हाला जगाचा जरी अधिकार असला, आम्ही भारताचे नागरिक जरी असलो किंवा ज्या ठिकाणी ज्या ठिकाणच्या राज्याचे नागरिक असतील, या नागरिकत्वाला कोणी जुमानणार नाही. परंतु देवाचं जे नागरिकत्व आहे, देवाचं जे सार्वभौमत्व आहे, देवाचा जो अधिकार आहे, त्या अधिकाराला म्हणजे पवित्र आत्मा ज्याच्या जवळ आहे
त्याला कशाही प्रकारचा विरोध झाला तरी देवाचा आत्मा त्याला सुरक्षित ठेवेल आणि जोपर्यंत त्याची वेळ घटका येत नाही तोपर्यंत परमेश्वर त्याचं त्या ठिकाणी संरक्षण करील. निश्चित अर्थाने प्रिय, या ठिकाणी पौलाला जरी तुरुंगवास झाला, जरी त्याला त्रास झाला, परंतु त्या ठिकाणी मला पाहायला मिळतं की तेच लोक येऊन त्याच्या पाया पडून त्याची विनवणी करून त्याला ओनवून त्याला समजून सांगून म्हटले की ह्या नगरातून तुम्ही कृपा करून निघून जा. मग ते बंदिशाळेतून निघून लुदियेनेच्या घरी गेले. बंधुजनास भेटून त्यांना धीर दिला आणि तेथून ते मार्गस्थ झाले. सेवा करत असताना पौलाला इतके काही संकट आले, इतका काही त्रास झाला, परंतु तरी देखील रात्री त्यांना फटके मारले, रात्री ते तुरुंगात होते, परमेश्वराने सोडवलं आणि पुन्हा एक वार दुसऱ्या दिवशी ते विश्वासणाऱ्यांच्या घरी जातात, त्यांना समजून सांगतात, त्यांना धीर देतात, त्यांना प्रभू येशूचं वचन सांगतात आणि सेवा चालू. त्या ठिकाणी तिथून ते मार्गस्थ झाले. आता प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 17 मध्ये पौल आम्हाला एका विशेष गोष्ट त्या ठिकाणी सांगत. आम्ही दुसरं वचन वाचूया त्या ठिकाणी. प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 2. तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्याच्याकडे जाऊन 3 शब्दात त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला. सतत 3 शब्दात शास्त्राच्या वरून वादविवाद केला. शास्त्रावरून वादविवाद केला म्हणजे एकमेकाची निंदा टीका केलेली नाही, तर शास्त्रावरून वाद केला म्हणजे हे सत्य आहे का, याला काही प्रूफ आहे का. आणि मग ज्यांना असत्य माहिती पडलं होतं, ज्यांना सत्य माहिती नव्हतं, जे केवळ नामधारी होते, जे केवळ नियमशास्त्राप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करत होते, आणि पौलाला देवाच्या आत्म्याने आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की नीतिमान हा शास्त्र भागावरून किंवा नियमशास्त्र पाळल्याने होणार नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासावरून नीतिमान गणण्यात येईल. आणि मग अशा बऱ्याच प्रकारचे शास्त्र भाग त्यांनी वादविवाद केव्हा होतो, ज्यावेळेस एखादं सत्य एखाद्याला सांगितलं जातं आणि त्याला पटत नाही, त्याला रुचत नाही, त्याला पचत नाही आणि त्याला ते समजतच नाही, कारण तो त्या अंधकारात असतो, कारण पूर्वी त्याला त्या पद्धतीने शिकवलं असतं. आणि म्हणून जोपर्यंत आत्मिकता त्याच्यामध्ये निर्माण होत नाही, जोपर्यंत देवाचं आकर्षण त्याच्यामध्ये निर्माण होत नाही, जोपर्यंत त्याला सत्य त्याच्या मनाला टोचत नाही आणि जोपर्यंत स्वतः तो परिवर्तित होत नाही, तोपर्यंत वाद आणि विवाद हा चालू असतो. मग अशाच प्रकारे पौल त्या ठिकाणी शास्त्र भागावरून जवळजवळ 3 शब्दात 3 आठवडे जवळपास तो त्या शास्त्रावरून वादविवाद करत होता. तो पौलाचं जीवनचरित्र आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. पुढे आम्ही आणखीन पाहूया. 6व्या क्रमांकाचं वचन आहे. परंतु त्यांचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकाऱ्याकडे ओढीत नेऊन आरडाओरड करीत म्हटले, ज्यांनी जगाची उलटा पालट केली ते हे इथं पण आलेले आहेत. पौलाला एक नवीन नाव, देवाच्या सेवकाला एक नवीन नाव, ज्यांनी जगाची उलटा पालट केली, ज्यांनी जगाला सत्य समजवलं, ज्यांनी देवाचं शुभवर्तमान प्रभू येशू ख्रिस्ताला जगापर्यंत पोहोचवलं, असे जे लोक आहेत आणि जे जग त्या भ्रांतीमध्ये होतं, जे लोक त्या पापामध्ये होते, जे लोक शापामध्ये होते, जे लोक अज्ञानामध्ये होते, जे लोक मूर्तीपूजेमध्ये होते, जे लोक देवाला ओळखत नव्हते, अशा संपूर्ण जगामध्ये तो त्या ठिकाणी लिखतोय, ज्यांनी जगाची उलटा पालट केली ते इथेही आलेत, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या मंडळीमध्ये. आणि इथे येऊन ते जसं जगाचं परिवर्तन केले तसंच जर कदाचित आपल्या मंडळीमध्ये जर काही गडबड गोंधळ असेल, तर आपल्या गावात जर काही गडबड गोंधळ असेल, आपल्या नगरामध्ये जर काही गडबड गोंधळ असेल, आपल्या शास्त्रवादामध्ये काहीतरी गडबड गोंधळ असेल, आपल्या शिकवण्यामध्ये जर काही गडबड गोंधळ असेल, आम्ही जे करतो त्याच्यामध्ये आमचा जो नफा फायदा आहे आणि तो जर नुकसान होणार असेल, तर हे लोक इथे येऊन जर शिकवायला सुरुवात केली तर आपलं काही खरं होणार नाही. आणि म्हणून ते इतर लोकांना म्हणले की ज्यांनी जगाची उलटा पालट केली ते इथेही आलेत. आणि मग आम्ही त्या पुढे पाहतो की त्याच यासोनाने आपल्या घरात नेले आणि हे सर्व जण कैसराच्या हुकमाविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात. असे वेगवेगळे प्रकारचे कुभांड त्यांच्यावर रचण्यात आले. पुढच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, वचन क्रमांक 11 मध्ये, तेथील लोक थेसलोनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते, त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले. दररोज पाळक साहेबांनी वचन सांगितलं का शास्त्र भाग शोधायचा, हे मी नाही सांगत, हे पौलाने दाखवून दिलं आणि पौलाच्या जीवनात हे घडलं.
पौलाच्या सेवा कार्यामध्ये हे घडलं आणि त्यासाठी पौलाने प्रेषिताने पेत्राने योहानाने जे काही त्याच्या शिष्याने देवापासून आलेलं सत्य लोकांपर्यंत पोहोचवलं, त्यावेळेस त्या लोकांमध्ये इतका काही विश्वास निर्माण झाला, त्या लोकांमध्ये इतकी काही उत्स्फूर्तता निर्माण झाली, त्या लोकांमध्ये इतका काही आवेश निर्माण झाला, त्या लोकांमध्ये इतकी काही धार्मिकता निर्माण झाली, त्या लोकांमध्ये इतकी काही सत्यता निर्माण झाली की त्यांनी समोरच्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवलाच नाही. सरळ सरळ शास्त्र भागामध्ये काय लिहिलं आहे आणि आम्हाला सांगणारा जो आहे तो शास्त्र भागामधून सांगत आहे का, आणि याविषयी त्या लोकांनी वचनाचा स्वीकार केला. आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय, याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेली. दररोज नित्यनियमाने जर आम्हाला दररोज जर आम्ही शास्त्र भागामध्ये जर आम्ही त्याचा शोध जर घेतला तर निश्चित अर्थाने प्रिय हो, आम्हाला या ठिकाणी सत्य सापडल्याशिवाय, शोधल्याशिवाय, मिळाल्याशिवाय आणि आम्ही ग्रहण केल्याशिवाय राहणार नाही. कारण मनुष्य एक चुकीचा पुतळा आहे, मनुष्य एक पापी आहे. कदाचित आवेशाने किंवा कुठल्या तरी स्वार्थ ठेवून एखादं लाईन इकडे तिकडे होऊ शकते, पण तो परमेश्वराच्या वचनामधला काना आणि मात्रा देखील रद्द होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या लोकांना तशा प्रकारची शिकवण दिली. आज आम्ही देखील पौलाने ज्या प्रकारे मंडळीला बोध केला, ज्याप्रमाणे मंडळीला घडवलं, त्याप्रमाणेच आम्ही देखील मंडळीला घडवावं अशी देवाची इच्छा आहे. आणि हीच देवाची इच्छा आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाते. अशा प्रकारे पौल जो आहे तो तडफडीने सत्य वचन लोकांना शिकवत होता. ते लोकांच्या अंतःकरणात बिंबत होतं, लोक त्याला ग्रहण करत होते. आणि विशेष करून कदाचित या पौलाने सांगितलं असावं की तुम्ही शास्त्रभाग शोधा, माझ्यावर विश्वास ठेवू नका, शिष्यावर विश्वास ठेवू नका. ज्या शिष्यांना, ज्या मला प्रेषिताला परमेश्वराने आम्हाला पवित्र आत्मा दिलाय किंवा आम्हाला सेवा करायला लावले, त्या परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे पहा आणि याच्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये काय बारकाने लिहिलं आहे, शास्त्र आणि संदेश यांच्याविषयी काय लिहिलेलं आहे, आमच्या भावी जीवनाविषयी काय स्तुती लिहिलेलं आहे, आमच्या पापाविषयी काय लिहिलेलं आहे, आम्हाला मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाकडे जात असताना आम्हाला कशा प्रकारे आम्हाला जावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी जर शास्त्र भागामध्ये लिहिलेल्या आहे. आणि एक वेळेस आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल, परंतु परमेश्वराच्या शास्त्र भागातला एक कान आणि मात्रा रद्द होणार नाही. तर मग तुम्ही काय करा की आम्ही सांगतो ते ऐका, परंतु शास्त्र भाग काय सांगत आहे तो अधिक ऐका. पालकांचं ऐकण्यापेक्षा शास्त्र काय सांगतं हे जर आम्ही ऐकलं तर निश्चित अर्थाने आमची सेवा फलद्रूप आणि बहुगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. असू दे आमची खूप मोठी मंडळी नाही होऊ द्या, परंतु लोकांच्या तारणासाठी जर आम्ही सेवक म्हणून जर आलेलो आहोत किंवा देवाने आम्हाला जर सेवा दिलेली आहे तर निश्चित अर्थाने प्रिय आमचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पुढे पाहावं प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 17 मध्ये एक महत्वाची घटना घडलेली आहे, आम्ही ती पाहूया. ह्यामुळे तो सभास्थानात यहुद्याबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालायचा. दररोज. आता आमच्या जगामध्ये असं होतं, दररोज जर आम्ही शास्त्र भागावरून जर एकमेकाशी वाद घालायला सुरुवात केली किंवा दररोज जर आम्ही शास्त्र भागावरून एकमेकाला खडाळायला सुरुवात केली किंवा दररोज जर शास्त्र भागावरून तू चुकीचा मी बरोबर असं जर केलं तर आमच्यामध्ये मारामाऱ्या होती. हा पौल त्याला पण घाबरला नाही. तो सभास्थानात जायचा डायरेक्ट, जिथं सभास्थान आहेत ना मोठमोठाली, जिथं याजक अधिकारी महापंडित नियमशास्त्राधीन असणारे, बिंदास जायचा आणि त्या ठिकाणी देवाविषयी जे सत्य आहे ते सत्य प्रकट करण्याचा प्रयत्न करायचा, किंबहुना त्यांच्याकडून सत्य ऐकण्याचा प्रयत्न करायचा. वादविवाद हा दोन व्यक्ती वेळेस जे असतो तर दोघांकडे पण सत्य असतं आणि ज्याचं सत्य अधिक खरोखर आहे ते सत्याच्या बाजूने ज्यावेळेस आपण झुकतो त्यावेळेस दोन्ही लोक एकमेकात प्रेमाने, बंधू प्रेमाने राहून त्या गोष्टीचा स्वीकार करतात. परंतु मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थ पोशाखी, लबाडकी, अव्यवस्थितपणा ह्या जर गोष्टी एकामध्ये आहेत आणि तो जर त्या वचनाविषयी जर वादविवाद करत आहे किंवा त्या वचनाचं विश्लेषण करत आहे तर ते त्याच्या मनाला पटणार नाही. समोरचा व्यक्ती सांगल त्याला जे वेगळं शिक्षण मिळालं असेल ह्या समोरच्या व्यक्तीला समजणार नाही. परंतु प्रिय हा विचार जो आहे तो पौलाने अजिबात केला नाही. पौलाने त्या ठिकाणी सभास्थानामध्ये गेला, त्या सभास्थानामध्ये सत्यवचन सांगितलं, यहुद्यांबरोबर गेला, यहुद्यांना सत्यवचन सांगितलं, भक्तिमान लोकांबरोबर गेला, तिथेही त्यांना सत्यवचन सांगितलं, अक्षरशः बाजारात गेला आणि जे त्याला आढळून त्याच्याबरोबर दररोज वाद घालतो, जे त्याला आढळतील ना,
जे त्याला सापडतील, जे त्याला वाटेल, ज्याला देवाचा आत्मा त्याला चालवतो आणि ज्याला असं वाटत की याला शुभवर्तमान सांगावे, याला सत्यता सांगावी, त्या प्रत्येक लोकांना त्याने वाद घातला म्हणजे भांडण, तंटा, ईर्ष्या, हेवा देवा, कल निर्माण करण्यासाठी वाद नाही घातला. त्याने वाद घातला तर सत्य प्रकट करण्यासाठी. त्याने वाद घातला देवाचं वचन अधिक समजण्यासाठी. त्याने वाद घातला तर देवाच्या वचनाचं विपर्स होऊ नये, देवाच्या वचनाची निंदा होऊ नये, देवाचं गलत शिक्षण लोकांपर्यंत जाऊ नये. तर सगळ्या प्रकारच्या गोष्टी परमेश्वराच्या वतीने ज्या आहेत त्या प्रत्येक प्रिय लोकांना माहिती पडाव्यात. सभास्थानातही माहिती पडाव्यात, यहुद्यांनाही माहिती पडाव्यात, भक्तिमान लोकांना पण माहिती पडाव्यात आणि बाजारात जे आहेत ना ते त्यांनाही माहिती पडाव्यात. आणि म्हणून तो काय करायचा, तो सभास्थानात यहुद्या बरोबर व भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्या बरोबर दररोज वाद घालीत असे. तेव्हा एपिस्कोप पंथी व स्तोईपर्कर पंथी यांच्यापैकी कित्येक तत्वज्ञानी त्याला विरोध केला. काही तत्वज्ञान होते, हे वेगळेच नाव आलेले आहेत आणि ह्या नावामध्ये आता जर नावं घेतले तर इतके पंथ पडलेले आहेत, पायलीचे 50 पंथ झालेले आहेत. आणि हे पंथ जे आहेत प्रिय हो, या पंथामध्ये एकमेकांमध्ये वाद आहेत. मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची त्या पंथावाल्याला, सगळ्या पंथांना. मला जर तुम्ही विचारलं ना मग पास्टर तुम्ही कोणत्या पंथाचे, तर मी अभिमानाने आणि खात्रीपूर्वक सांगन येशू ख्रिस्त ज्या पंथाचा ना त्या पंथाचा मी. कारण येशू ख्रिस्ताने पंथ स्थापन केलेले नाही. पंथ स्थापन केले ज्ञानी पुरुषांनी, पंथ स्थापन केले शास्त्री पुरुषांनी, पंथ स्थापन केले तुम्ही आणि मी. पंथ स्थापन केले ज्याला स्वतःचा हुकूमत गाजवायचे होते, स्वतःचं काहीतरी व्यक्तित्व निर्माण करायचं होतं, स्वतःचा काहीतरी ठसा उमटायचा होता यांनी. आणि मग असे काही तत्वज्ञानी लोक आमच्यामध्ये पण आहेत आणि मग त्यांना ह्या गोष्टी समजत नाही. ते फक्त बोट ठेवण्याचं काम करतात. त्यांना वडिलांपासून मिळालेला जो वारसा आहे ना त्यांनी तोच पुढे चालवला, त्याच्यात अजिबात बदल करत नाहीत. सगळ्या गोष्टी बदलल्या यांचं राहणं बदललं, उठणं बदललं, खाणं पिणं बदललं, सगळ्या प्रकारच्या गोष्टी बदलल्या, चर्च डेकोरेशन बदललं, सगळं. पण यांचं शिक्षण काही बदललेलं नाही. आणि हे शिक्षणाचं प्रिय महत्वाचं आहे. जोपर्यंत सत्य शिक्षण लोकांपर्यंत येत नाही, पहिले याजक अडाणी होते तरी धर्मशास्त्राचं सत्य शिक्षण देत होते. आज परमेश्वरच्या वतीने तुम्हाला आणि मला सुंदर असं ज्ञान दिलेलं आहे, जे की कवयना त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या बायबल, वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टरीन आणि विशेषपेक्षा त्याच्याही पेक्षा सगळ्यात VIMP एकदम इम्पॉर्टंट पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला आहे. त्याच्यामुळे सत्य सहजासहजी आमच्यापर्यंत पोहोचलं जातं. आणि मग त्या काळात देखील काही तत्वज्ञानी होते आणि मग त्यांनी त्या पौलाला आणि त्या शिलाला आणि जे काही त्याचे सेवक होते त्यांनी विरोध केलेला आहे. कित्येक म्हणाले हा बडबड्या काय बोलतोय. काही लोक म्हणले तर हा काय बडबड्या बोलतोय. इथं शब्द लिहिलेला आहे प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 18. कित्येक तत्वज्ञानी त्यांना विरोध केला आणि कित्येक म्हणाले हा बडबड्या काय बोलतो. दुसरे म्हणाले हा परक्या दैवताची घोषणा करत दिसतोय, कारण येशू व पुनरुत्थान याविषयी सुवार्तेची तो घोषणा करीत होता. तो घोषणा होता येशूची, तो घोषणा करत होता पुनरुत्थानाची, नव्या जीवनाची, नव्या आशा, नवीन उजळणी, सर्व प्रकारचं नवीकरण. आणि जसं त्यांनी सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, तो पुरला गेला, तो उठला, त्याचं पुनरुत्थान झालं. आणि तसंच तो म्हणत होता की तुमचं आणि माझं देखील पुनरुत्थान होईल. आणि ते पुनरुत्थान होईल तेव्हा होईल, परंतु त्याचा सांगण्याचा उद्देश होता की आजच आम्ही आमचं पुनरुत्थान करून घ्यावं, आजच आम्ही आमचं जीवन बदलावं, आजच आम्ही आमचं स्वतःचं नवीकरण करून घ्यावं, आजच आमच्या पापाला आम्ही बाजूला टाकून द्यावं आणि या गोष्टी शिकवायचा. मग ह्या लोकांना काय वाटायचं, वडिलांपासून आलेले त्यांचे जे धर्मकृत्य होते किंवा त्यांचं जे वागण्या उठण्याची बसण्याची पद्धत होती ती देवाच्या दृष्टिकोनातून चुकीची होती. आणि म्हणून पौल शास्त्राच्या माध्यमातून त्यांना ते समजून सांगत होता. आणि तो म्हणत होता की प्रभू येशू ख्रिस्त जर पुनरुत्थान झालं तर तुम्ही पण व्हायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने जर आम्हाला बदलण्यासाठी सांगितलं तर बदललंच पाहिजे. आणि मग ह्या गोष्टी त्यांना वायफळ वाटल्या. आणि काही लोक म्हणले हा बडबड करतोय, काही लोक म्हटले हा दुसऱ्याच देवाचं काहीतरी सांगतोय, परक्या देवाचं सांगतोय. आणि दुसरे काही वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट त्या ठिकाणी त्या पौलाला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. परंतु आम्हाला पाहतो प्रिय हो, पौल जो आहे नंतर त्यांनी त्याला धरून आरियपगावर नेऊन म्हटले तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय आहे हे समाज समजून सांगाल का. अहो हे आतापर्यंत आम्ही ऐकलंच नव्हतं, हे तुम्ही नवीनच शिकू राहिलेत.
आमचे याजक, आमचे नीतिमान शास्त्र, आमचे शास्त्री, परुषी, सदुकी, मोठमोठाले धर्माचरण करणारे अख्ख्या ते यरुशलेम मध्ये अख्ख्या जगातले एक नंबरचे पंडितावर पंडित होते. अहो, त्यांनी आम्हाला भाषणे सांगितली आणि त्यांनी आम्हाला वचन सांगितले आणि त्यांनी आम्हाला शास्त्रभाग सांगितलं नाही. आता तुम्ही आले, तुम्ही हे काहीतरी नवीनच सांगू राहिले. यामुळे आम्हाला नीटनेटकं समजून तरी सांगावं. आमचं कन्फ्युजन होतंय. आम्हाला अर्ध समजत आणि अर्ध समजत नाही, अर्ध आमच्या डोक्यावरून जाते. मग अशा प्रकारे त्यातील काही लोक त्या ठिकाणी एका गावामधून ते म्हणत आहे की नवी शिकवण काय आहे हे आम्हाला समजून सांगाल काय, कारण तुम्ही आम्हाला अपरिचित गोष्टी ऐकवित आहात. आमच्या परिचयाच येत नाहीत, आम्हाला आमच्या पालक साहेबांनी शिकवल्याच नाहीत, आमच्या फादर साहेबांनी आम्हाला याविषयी मार्गदर्शनच दिलं नाही. आमचे जे काही मोठे पंडित आहेत त्यांनी आम्हाला याविषयी अजिबात सांगितलेलं नाही. आज पहिली बार आम्ही तुमच्याकडून ऐकत आहोत. आणि मग पौलाला त्या ठिकाणी त्यांनी विचारलं आणि पौलाला त्यांनी सांगितलं की नवीन शिकवण दिसती, याच्यापूर्वी असे सत्य शिक्षण दिलंच नाही. कारण त्या ठिकाणी पुढे लिहिले, कारण तुम्ही आम्हाला अपरिचित गोष्टी ऐकवित आहात, त्याचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. आता काहींच्या लोकांना लक्षात आलं, काही लोकांना सत्य समजलं, काही लोकांच्या लक्षात आलं का रे हो बरोबर आहे, आपण पवित्र शास्त्र कधी वाचलंच नाही, आपल्याला फक्त सांगितलं ना आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, पण खरोखर त्याच्यामध्ये काय आहे हे आम्ही तपासलं नाही. आणि ज्या वेळेस त्यांच्या लक्षात आलं की तपासायला पाहिजे, एखाद्या वेळेस कदाचित आपण मागच्या पॉइंट मध्ये पाहिलं की हे लोक शास्त्रामध्ये जे काही लिहिले ना हे ते ऐकायचे, पण घरी जाऊन शास्त्रभाग दररोज उलगडायचे. दररोज आम्ही त्या ठिकाणी शास्त्रभाग जो पाहिलेला आहे प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 11, वचनाचा स्वीकार केला आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले. दररोज. आणि मग हे दररोज शोध करणाऱ्यांना सत्य समजलं आणि दररोज शोध करणाऱ्यांना जेव्हा सत्य समजलं मग त्यांनी इच्छा दर्शवली की खरोखर हे जरा आम्हाला नवीन जरी वाटत आहे ना, परंतु हे जरा योग्य दिसत आहे, हे जरा एक काहीतरी आमच्या जीवनाला पलटणी देणार आहे आणि हे जर आम्ही शास्त्र भागामध्ये शोधित आहोत, आम्हाला जेवढं तुम्ही सांगितलं म्हणून तेवढे शास्त्र भाग आम्ही शोधलेत. आता हे जे तुम्ही सांगत हा शास्त्र भाग आतापर्यंत वाचलेलं नाही आणि म्हणून ते म्हटलं मग जरा याच्याविषयी आम्हाला बारकाईने सांगताल का. शास्त्र भागाविषयी बारकाईने सांगण्याचं काम सुवार्तेच्या कार्यामध्ये प्रेषित पौलाने केलं. मग तुम्ही आणि मी जर प्रेषित आहोत तर निश्चित अर्थाने बारकाईने त्या वचनाच्या डीप मध्ये जाऊन देवाचं सत्य सांगण्याचं कामाची जबाबदारी प्रिय परमेश्वराने त्या पौलानंतर तुम्हाला आणि मला दिलेली. सध्या जर आम्ही जिवंत आहोत आणि सध्या जर आम्ही सेवकाई करत आहोत किंवा सध्या जर आम्ही देवाचं वचन शेअरिंग करत आहोत किंवा सध्या जर आम्ही शिक्षकांचं काम करत आहोत किंवा सध्या जर आम्ही देवाचं गौरव आणि महिमा करत आहोत, तर पुढे लिहितोय त्याच्या पुढं, तेव्हा पौल अरिपमागाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथेनिकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणार आहात असं मला दिसतंय. त्यांनी पाहिलं, मग त्यांनी त्याच्यावर डायरेक्ट आक्षेप नाही घेतला. मग त्या गावामध्ये शहरामध्ये काय काय चाललं होतं त्यांनी ते सगळं पाहिलं. आपण त्याचं वर्णन पाहूया पुढं. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. पहिली गोष्ट सांगितली त्यांनी की जो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा आणि तुम्हाला आणि मला बनवणारा प्रभू जो आहे तो हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. मग यांच्या लक्षात आलं, अरे आमच्या वाडवडिलांपासून आम्ही फक्त मंदिरातच जाऊन पूजा अर्चा करतो, मंदिरातच जाऊन देवाचं स्तवन करतो, मंदिरातच जाऊन देवाचं भजन पूजन करतो, मंदिरामध्येच जाऊन देवाला नमस्कार करतो, मंदिरामध्येच जाऊन देवाचा जे काही प्रार्थना विनंती ते करतो. आणि हा नवीन काय शिकवत आहे? हा तर म्हणत आहे की ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. मग हा शास्त्रभाग त्यांच्या जरा डोक्याच्या वरती गेला. कारण प्रभू येशू ख्रिस्त योहान कृष्ण वर्तमानामध्ये 4थ्या अध्यायामध्ये आणि 24व्या वचनामध्ये सांगतोय की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. मग ज्यावेळेस हे सांगितलं त्याचबरोबर करंथीकरच्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 16 मध्ये पौल लिहितो त्या ठिकाणी, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतोय, तुम्हाला ठाऊक नाही का? जो कोणी या मंदिराचा म्हणजे देहाचा नाश करील देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि देवाचे मंदिर तुम्ही आणि मीच आहोत.
आणि मग त्या शास्त्रभागाचा मेल त्याने त्या ठिकाणी लावला. आणि जशाच प्रकारे यरूशलेम मध्ये असणारं मंदिर प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं, हे मंदिर पाडा, मी 3 दिवसात निर्माण करील. अहो, ज्या मंदिराला 40-46 काही वर्ष लागले असतील बांधकामाला, तो प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांना म्हणत आहे की मी 3 दिवसात उभारील. आता त्यावेळेस तो बोलत होता तर त्या हाताने बांधलेल्या मंदिराविषयी तो बोललाच नाही. पण लोकांना काय वाटलं की हाताने बांधलेल्या ह्या दिसणाऱ्या मंदिराविषयी तो बोलतोय. पण तो परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्या मंदिराविषयी म्हणत होता की ह्या मंदिराला तुम्ही मारा, पाडा, हे 3ऱ्या दिवशी पुन्हा उठल. आणि तशाच प्रकारे प्रभू येशूला 3 दिवसात त्या ठिकाणी पाडण्यात आलं, मारण्यात आलं, गाडण्यात आलं, कबरेत ठेवण्यात आलं. पण 3ऱ्या दिवशी हे मंदिर सदेह उठल्या गेलं. आणि मग अशा प्रकारचे जे शास्त्रभाग आहेत ह्या लोकांना ते समजण्याचे झाले. आणि मग पौल जो आहे त्या ठिकाणी हे शास्त्रभाग बारकाईने तो शिकवत होता. आणि मग ह्या लोकांना त्याची गोडी लागली, ह्या लोकांमध्ये आत्मिकता वाढली, ह्या लोकांमध्ये देवाचं भय निर्माण झालं, ह्या लोकांचा तारणाच्या मार्गामध्ये ते आले. मग अशा प्रकारे पौल जो आहे तो सांगत असताना आवेशाने सांगायचा, प्रेमाने सांगायचा. शास्त्रभागाच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा तो डिस्टर्ब करत नव्हता किंवा शास्त्रभाग कुठल्याही प्रकारचा काही त्या ठिकाणी करत नव्हता. आम्ही पाहतो या ठिकाणी. आणि त्याला काही उणी आहे. आता तो पुढे लिहितोय प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 25 मध्ये. आणि त्याला काही उणी आहे म्हणून माणसाच्या आतून त्याची सेवा घडावी असे नाही, कारण जीवन व प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. मग आता तो लिहितोय, तो एक तर हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही, वरून तो म्हणतो की लोकांनी म्हणजे तुम्ही आणि मी माणसांनी माझी सेवा करावी. तो असं लिहितो तो. आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी असंही नाही. त्याला काही उणे आहे का? अहो, त्याची सुश्रूषा करायला पवित्र देवदूत रात्रंदिवस झटून येत, न थकता न थांबता, पवित्रतेने, शुद्धतेने. आमची पापी काही त्याला गरज नाही. त्या ठिकाणी तो लिहितोय पौल. तो काय हेतूने, काय उद्देशाने लिहितोय आपण पाहूया त्या ठिकाणी. आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही, कारण जीवन व प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. अहो, तो स्वतः सगळ्यांना देतोय. आज तुम्ही आणि मी जिवंत आहोत, ही देवाची कृपा आहे, त्याने आम्हाला दिलेली आहे. आणि आम्ही त्याला काय देऊ शकतो? आम्ही त्याला कुठलंच काही देऊ शकत नाही. फक्त त्याच्या प्रति समान आम्ही असल्या कारणाने त्याची इच्छा आहे की आमचा नाश होऊ नये आणि आम्ही सत्यापर्यंत पोहोचावं. आणि मार्ग सत्य म्हटलेला जो रस्ता स्वर्गामध्ये जातो, त्या स्वर्गाचे वारीस जे आम्ही आहोत त्याकडे आम्ही धावावं, या उद्देशाने प्रिय त्या ठिकाणी शुभवर्तमान पौल प्रेषित त्या ठिकाणी सांगत आहे. आणि त्यांनी एकापासून माणसाचे सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीचा संबंध पाठीवर राहावे असे केले आहे. आणि त्याचे नेमलेले समूह व त्याच्या वस्तीच्या सीमा त्यांनी ठरवल्या आहेत, अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा. देवाचा शोध मनुष्याने करावा. पौलाने त्या ठिकाणी सुवार्ता सांगितली की देवाचा शोध करा, परमेश्वराचा शोध करा. आमची सुवार्ता काय आहे? म्हणून आम्ही देवाचा सेवक पौल याचं जीवन चरित्र पाहत असताना पवित्र शास्त्राच्या माध्यमातून, प्रेषितांच्या कृत्याच्या माध्यमातून आणि आणखीन काही पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही पुढेही पाहणार आहोत. तो लिहित आहे की तो एक शुभवर्तमान सांगत आहे की देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत त्याला कसं तरी प्राप्त करून घ्यावं. एक तो शोध करावा, सापडल्यानंतर प्राप्त करून घ्यावं, कारण तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. तो पौल सांगत होता की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र परमेश्वर आमच्या एकापासूनही दूर नाही, सगळ्यांच्या जवळ, सगळ्यांच्या बरोबर आहे. सगळे ज्या भूतलावर या जगामध्ये जितके काही आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर, जवळ. या ठिकाणी लिहिले असं शास्त्रभाग असं लिहिलेलं आहे की तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. दूर नाही म्हणजे जवळ आहे. आता त्याला जवळ ठेवायचं का त्याला आतमध्ये घ्यायचं, हा तुमचा आणि माझा प्रश्न आहे. परंतु देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याला आतमध्ये घ्यावं. आणि म्हणून प्रकटे 3:20 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पहा मी दाराशी उभा आहे, दाराजवळ उभा आहे. आता इथं पाहतो ना आम्ही, तो जवळ उभा आहे. पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे, आणि जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील त्याच्याबरोबर मी जाईल. परमेश्वरला तुमच्या आणि माझ्या बरोबर यायचंय. आणि ही सुवार्ता पौल प्रेषित त्या ठिकाणी सांगत आहे. पुढे वळूया आपण प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 30 कडे जाऊया. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली,
परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. अज्ञानाच्या काळाकडे, जे अज्ञानाचा काळ आहे किंवा होता किंवा आहे किंवा इथून पुढे राहणार आहे, त्या गोष्टीकडे परमेश्वराने कानाडोळा केला. देवाने डोळे झाक केली. घडीभर जाऊ द्या, चुका माफ केल्या, पाप माफ केलं, अपराध माफ केले. परंतु तो आता येणार आहे आणि त्याला येण्यासाठी आम्ही तयार असावं म्हणून सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा. त्यांनी डोळे झाकले, त्यांनी आमचं पाप झाकून ठेवलंय, त्यांनी आमच्या पापाच्या मानाने आम्हाला शासन दंड दिला नाही म्हणून आम्ही तसंच राहावं काय. तर तो पौल सुवार्ता सांगतो की सर्वत्र सर्वत्र, एकाच ठिकाणी नाही, सगळ्या ठिकाणी सगळ्यांनी पश्चाताप करावा. सुवार्ता, पश्चाताप करा. सुवार्ता काय आहे? पौलाच आम्ही पाहत आहोत. पौलाने सुवार्ता सांगितलेली आहे आणि त्या सुवार्तेमध्ये काही प्रकार आहेत. कुठल्या प्रकारची सुवार्ता सांगायची, तर आम्ही बऱ्याचशा गोष्टी या माध्यमातून पाहिलेल्या आहोत. आम्ही या माध्यमातून सांगितलं की तो म्हणत आहे की तो मंदिरात राहत आहे आमच्या जवळ, ही सुवार्ता सांगितली. या शास्त्रभागामध्ये त्यांनी सांगितलं की देवाचा शोध करावा. या शास्त्रभागामध्ये त्यांनी सुवार्ता सांगितली तो आपल्यापासून कुणापासून दूर नाही. या शास्त्रभागामध्ये त्यांनी सुवार्ता सांगितली की देवाने आमच्या पापाची क्षमा केलेली, डोळे झाक केलेले आहे. या शास्त्रभागामध्ये पौलाने आम्हाला सुवार्ता सांगितली पश्चाताप करा. आणि म्हणून प्रिय हो, पौलाचा जे जीवन चरित्र आहे त्यामध्ये आम्ही आणखीन पुढे काही गोष्टी शिकणार आहोत. याच मला पण काही गोष्टी थांबूया. परंतु आतापर्यंत जर कशाचा आम्ही जर पश्चाताप केला नसेल तर पौलाच्या सांगितलेल्या सुवार्तेच्या माध्यमातून, योहानेने सांगितलेल्या सुवार्तेच्या माध्यमातून, प्रभू येशूने सांगितलेल्या सुवार्तेच्या माध्यमातून तुमच्या आणि माझ्यापर्यंत जे याजक, जे पास्टर, जे आदरणीय फादर, पाळक साहेब, बिशप साहेब किंवा जे काही कोणते साहेब असतील त्यांनी जे आम्हाला शास्त्र भागाच्या माध्यमातून जी माहिती दिली, आम्ही पश्चाताप करावा, आमच्या जवळ देव आहे, आमचं हे शरीर देवाचं मंदिर आहे, जे काही सुवार्थ आम्हाला कळाले असतील त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवूया. आणि या पौलाच्या प्रेषित कार्याप्रमाणे आम्हाला जर देवाचं कार्य करायचं आहे तर आम्ही या गोष्टी करूया. आम्ही पुन्हा एक वार पुढच्या भागामध्ये प्रेषितांचं कार्य, प्रेषितांचं कृत्य आणि विशेष करून पौलाने केलेली सेवा याविषयी आणखीन आम्ही बारकाईने पाहणार आहोत. कारण पौलाने बऱ्याच प्रकारची सुवार्ता सांगितलेली आहे. त्या प्रत्येक प्रकारच्या सुवार्तेचे पॉइंट आम्ही वचनाच्या माध्यमातून पाहणार आहोत. येऊया या समोर आपण आपले नेत्रबंद करूया आणि पुढच्या भागामध्ये आपण पौलाचं जीवन चरित्र आणखीन खोलवर जाऊन पाहूया. नेत्रबंद करूया. पवित्र शेणाधीश देव बाप्पा, नव्याने आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो. जितक्यापर्यंत हा मेसेज पोहोचलेला आहे, जितक्यापर्यंत ही सुवार्ता पोहोचली आहे, प्रभू येशूच्या नावात प्रत्येक प्रियजन आशीर्वादाचे कर. जे लाईव्ह पाहिलेले आहेत त्यांचं कुटुंब आशीर्वादित कर. जे पाहणार आहेत त्यांना देखील तो आशीर्वादित कर. ज्यांच्यापर्यंत परमेश्वर देव बाप्पा हे वचनाचं सत्य पोहोचल त्यांचं परिवर्तन घडू दे. आणि ज्याप्रमाणे या शास्त्र भागामध्ये जितकं काही शुभवर्तमान आम्हाला सांगण्यात आले तेच प्रिय देव बाप्पा आम्ही इतरांपर्यंत पोहोचवं आणि त्याप्रमाणे आम्ही स्वतः आचरण करावा अशी कृपा कर. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, विशेष करून माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सहकारी मित्र, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टरेट डिपार्टमेंट, सर्व प्रकारचे सुरक्षा विभाग, त्याचप्रकारे सर्व प्रकारचं परमेश्वर देव बाप्पा मेडिसिन लाईन आम्ही प्रार्थनेत आठवण ठेवतो. सर्व प्रकारचं परमेश्वर देव बाप्पा सफाई कामगार, त्याचप्रकारे सर्व प्रकारच्या सेवाभावी संस्था जे वैयक्तिकरित्या स्वतःच्या मानधनामधून, स्वतःच्या पैशामधून, स्वतःच्या प्रॉपर्टीमधून जे गोरगरिबांची जाणाऱ्या येणाऱ्यांची मदत करत आहे, त्यांची व्यवस्था पाहत आहे, तर प्रत्येकाला आशीर्वादित कर. या कोरोनापासून त्या प्रत्येकाचं संरक्षण कर. त्याचप्रमाणे आमचं प्रत्येकाचं संरक्षण कर. आमच्या भारताला संरक्षण दे, महाराष्ट्राला संरक्षण दे. माझ्या नगर जिल्ह्यासाठी प्रार्थना करतो. माझा नगर तालुका, माझं गाव, माझं परमेश्वर देव बाप्पा, माझं संपूर्ण कुटुंब तुझ्या पवित्र हातामध्ये घे. आणि तुझी इच्छा असल्यास पुन्हा एक वार तुझ्या गौरवासाठी आम्हा प्रत्येकाची भेट घडून दे. सर्व आदर गौरव सन्मान तुला देत. ख्रिस्त येशू एकच आमचा मध्यस्थ, त्याच्या पवित्र गौरव सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पिता होय. आमेन. प्रभु रक्त की जय, प्रभु रक्त की जय, प्रभु रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.